सॉरी। जय शिवराय भावना। तर व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजेच अलाइट मोशन। तर अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसणार आहे प्रोजेक्ट। तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला बिटमॅप प्रोजेक्ट आणि इफेक्ट प्रोजेक्ट या दोन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर या प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला आहे, तिथून तुम्ही इझिली या प्रोजेक्टला इम्पोर्ट करू शकता। तर या प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बिटमॅप प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला बिटमॅप दिसून येतील। तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आता आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे। तर फोटोला कशा प्रकारे ॲड करायचं आहे, तर खाली दिसेल आपल्याला प्लसचं आयकन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर आपल्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करायला वरती दिसेल आपला थ्री डॉट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एअर करून घ्यायचं आहे। त्या बीटमार्कवरती येण्यासाठी आपल्याला इथे साईडला एक ॲरो दिसणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे। पण पहिल्या बीटमार्कवरती शिफ्ट झालेला आहे, तर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर त्या पार्टला कट करण्यासाठी खाली दिसेल आपल्याला 4 नंबरवाला ऑप्शनला त्या सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्या फोटोने ॲड करून घ्यायचं आहे। काही अशा प्रकारे आपल्या समजा फोटोने ॲड करून घ्यायचं आहे। तर फोटोने ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे इफेक्ट प्रोजेक्टवरती। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जे 1 नंबरवाले फोटो आहे इफेक्टला कॉपी करून घ्यायचा आहे। तर इफेक्टला कशा प्रकारे कॉपी करायचं आहे, तर सर्वात आधी आपल्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर इफेक्ट नंतर थ्री डॉट नंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर इफेक्टला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरतीच चालला यायचं आहे, आणखी बिटमॅप प्रोजेक्टवरतीच चालला यायचं आहे। आल्यानंतर आता समोरची जी स्टार्टिंगची फोटो आहे कोणत्याच फोटोवरती आपल्याला इफेक्टला अप्लाय करायचं नाही आहे। तर सर्वात आधी मागच्या फोटोवरती यायचं आहे, आणखी आपल्या 3.20 सेकंदाला चालला यायचं आहे। आल्यानंतर आपल्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर खाली इफेक्ट दिसेल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर थ्री डॉट नंतर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला इफेक्ट ॲड झालेला आहे। तर काही अशा प्रकारे मी ज्या फोटोवरती इफेक्ट अप्लाय करत आहे त्याच फोटोवरती आपल्याला आता इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर चला अप्लाय करून घेऊया। तर व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण शो होऊ शकतो, त्यासाठी आपल्या व्हिडिओला ना स्क्रिप्ट करता बघायचं आहे। तर आपल्याला 6.6 सेकंदाला या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर इफेक्टला अप्लाय केल्यानंतर याच्यानंतरची जे फोटो आहे या फोटोवरती आपल्याला दुसरा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर त्या इफेक्टला कॉपी करायला पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर इफेक्ट प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जी 2 नंबरवाले फोटो आहे त्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर इफेक्ट नंतर थ्री डॉट नंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर मागच्या साईडला यायचं आहे। तर आपल्याला 6.20 सेकंदाला चालला यायचं आहे। आल्यानंतर फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर इफेक्ट नंतर थ्री डॉट नंतर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे याच्यानंतरची जेवढी पण फोटोज आहे त्या फोटोजवरती इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर इफेक्टला अप्लाय केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बनून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायला वरती शेअरला ऑप्शन त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्या व्हिडिओची क्वालिटी हाय करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।